सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. विचार मंच आयोजित धम्मग्रंथ पठण मालिकेमध्ये मी प्रणाली काटे आपणा सर्वांचे स्वागत करते. बुद्ध आणि त्यांचा धम्म तृतीय खंड भाग 4. अधम्म म्हणजे काय? दैवी चमत्कृतीवर विश्वास ठेवणे म्हणजे अधम्म. जेव्हा जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा ती कशी घडली, त्याचे कारण काय आहे हे जाणण्याची मनुष्य मात्राला आवश्यकता वाटते. कधी कधी कारण व कार्य हे एकमेकांच्या इतकी जवळजवळ असतात की कार्याच्या कारणाचा पत्ता लागणे अवघड नसते, परंतु कधी कधी कार्य परिणाम हे कारणापासून इतके दूर असते की तेथे कार्यकारणाचा शोध लागत नाही. ढोबळ दृष्टीने पाहता असे वाटते की या परिणामाला कारणच नव्हते. तेव्हा असा प्रश्न उत्पन्न होतो की ही घटना घडली कशी? अशा वेळी सर्वसामान्य उत्तर असे देतील की ही घटना काहीतरी दैवी कारणाने म्हणजे चमत्काराने घडली असावी. भगवान बुद्धाच्या पूर्वजांनी ह्या प्रश्नाचे विविध प्रकारे उत्तर दिले आहेत. पकूत कच्चान या प्रत्येक घटनेला कारण असल्याचे मानित नसे. तो म्हणत असे, घटना कारणाविना स्वतंत्रपणे घडत असतात. मक्कली घोषल मानित असे की घटनेला कारण असले पाहिजे, परंतु तो असा प्रचार करीत असे की ते कारण मानवी शक्ती बाहेर कुठेतरी प्रकृती, निर्वाय आवश्यकता, वस्तू जातीतील अंतर्गत नियम, पूर्वनियोजित दैव अशांसारख्या गोष्टीत शोधले पाहिजे. भगवान बुद्धाने अशा सिद्धांतांचे खंडन केले. त्याचे म्हणणे असे की प्रत्येक घटनेला कारण असते. एवढेच नव्हे तर प्रत्येक कारण हेही मानव अथवा प्राकृतिक कारणांचाच परिणाम आहे. काळ, प्रकृती, अनिर्वाय आवश्यकता इत्यादींना कोणत्याही घटनेचे कारण मानणे ह्याला त्याचा विरोध होता. जर काळ, प्रकृती, अनिर्वाय आवश्यकता हीच फक्त घटनेची एकमात्र कारण असतील तर मग आमची स्थिती काय? मनुष्य हा काळ, प्रकृती, आकस्मिकता, ईश्वर, दैव, अनिर्वाय आवश्यकता यांच्या हातातील एक बाहुले आहे काय? जर मनुष्य स्वतंत्र नाही तर माणसाच्या अस्तित्वाचे प्रयोजन काय? तो जर दैवी चमत्कृतीवर विश्वास ठेवू लागला तर त्याच्या बुद्धीचा उपयोग काय? जर मनुष्य स्वतंत्र असेल तर प्रत्येक घटनेला मानवी प्राकृतिक कारण असले पाहिजे. कोणत्याही घटनेचा दैवी चमत्कृतीत उगम असणे शक्य नाही. कदाचित हे संभवनीय आहे की घटनेचे वास्तविक कारण सापडत नसेल, परंतु जर तो बुद्धिमान असेल तर कधीतरी एके दिवशी ते त्याला सापडल्याशिवाय राहणार नाही. दैवी चमत्कृतीवादाचे खंडन करण्यात भगवान बुद्धाचे 3 हेतू होते. त्याचा पहिला हेतू माणसाला बुद्धिवादी बनविणे. त्याचा दुसरा हेतू माणसाला स्वतंत्रतापूर्वक सत्याचा शोध लावण्यासाठी सिद्ध करणे. त्याचा तिसरा हेतू ज्या भ्रामक समजुती माणसाची शोध करण्याची प्रवृत्ती मारतात त्यांचे उगमस्थान नष्ट करणे. यालाच बुद्ध धम्माचा कम्म सिद्धांत अथवा हेतुवाद म्हणतात. हा हेतुवाद बुद्ध धम्माचा मुख्य सिद्धांत आहे. तो बुद्धिवाद शिकवतो आणि बुद्ध धम्म बुद्धिवादापेक्षा वेगळा नाही. याच कारणास्तव दैवी चमत्कृतीची पूजा अधम्म मानली जाते. ईश्वरावर विश्वास हे धम्माचे आवश्यक अंग नव्हे. हे जग कोणी निर्माण केले हा एक सर्वसामान्य प्रश्न आहे. हे जग ईश्वराने निर्माण केले हे त्याला एक सर्वसामान्य उत्तर आहे. ब्राह्मणीय योजनेत या ईश्वराला प्रजापती, ईश्वर, ब्रह्म, महाब्रह्म इत्यादी नावे आहेत. हा ईश्वर कोण आहे आणि तो कसा अस्तित्वात आला या प्रश्नाला तेथे उत्तर नाही. जे लोक ईश्वरावर विश्वास ठेवतात ते त्याचे वर्णन सर्व शक्तिमान, सर्वव्यापक आणि सर्वज्ञ असे करतात.
ईश्वराच्या ठिकाणी काही नैतिक गुण असल्याचेही सांगतात. असे म्हणतात की ईश्वर शिव चांगल्या, कल्याणकारी, न्यायी आणि दयाळू आहे. भगवान बुद्धाने ईश्वराचा सृष्टीकर्ता म्हणून स्वीकार केला आहे काय, असा प्रश्न आहे. उत्तर आहे नाही, त्याने स्वीकार केलेला नाही. अशी अनेक कारणे आहेत की ज्यांसाठी त्याने ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत मान्य केला नाही. कोणीही ईश्वराला पाहिलेले नाही. लोक फक्त ईश्वरासंबंधी बोलतात. ईश्वर अज्ञात आणि अदृश्य आहे. कोणीही असे सिद्ध करू शकत नाही की ईश्वराने हे सर्व जग रचले. जग हे रचलेले नसून विकास पावलेले आहे. ईश्वरावर विश्वास ठेवण्यात काय लाभ आहे? काहीही लाभ नाही. भगवान बुद्ध म्हणतो की ईश्वराधीन धर्म हे कल्पनाश्रित धर्म आहे. म्हणून ईश्वरावर आधारलेला धर्म हा काही उपयोगाचा नाही. त्याचा परिणाम म्हणून केवळ भ्रामक समजुती उत्पन्न होतात. भगवान बुद्धाने हा प्रश्न येथेच सोडलेला नाही. त्याने या प्रश्नाच्या विविध पैलूंचा विचार केला आहे. ज्या कारणास्तव त्याने ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत अमान्य केला आहे ती अनेक आहेत. त्याने असा विचार मांडला आहे की ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत हा सत्यावर आधारलेला नाही. हा विचार त्याने वासिष्ठ आणि भारद्वाज या 2 ब्राह्मणांबरोबर केलेल्या संभाषणात स्पष्ट केलेला आहे. वासिष्ठ आणि भारद्वाज या दोघांमध्ये मुक्तीचा सत्य मार्ग कोणता व असत्य मार्ग कोणता या संबंधी विवाद उत्पन्न झाला. या समयी तथागत आपल्या महान भिक्खू संघासमवेत कौशल जनपदामध्ये विहार करीत होते. तेथे मनसाकद नावाच्या ब्राह्मण गावी अचिरवती नदीच्या तटावरील एका आम्रवनात ते थांबले होते. वासेठ आणि भारद्वाज दोघेही मनसाकद गावात राहत असत. जेव्हा त्यांनी ऐकले की तथागत त्यांच्या गावी उतरलेले आहेत तेव्हा ते त्यांच्याकडे गेले आणि दोघांनीही तथागतांसमोर आपला दृष्टिकोन निवेदन केला. भारद्वाज म्हणाला, तखत याने दाखविलेला मार्ग सरळ मार्ग आहे. त्यात सरळ मुक्तीचा मार्ग आहे आणि जो कोणी या मार्गावर वागतो त्याला तो मार्ग ब्रह्मसायुज्य मिळवून देतो. वासेठ बोलला, हे गौतम, पुष्कळसे ब्राह्मण पुष्कळसे मार्ग दाखवितात. अर्धव्यू ब्राह्मण, तैत्तरीय ब्राह्मण, कंचोक ब्राह्मण, त्याचप्रमाणे बिहू वर्गनीय ब्राह्मण, हे प्रत्येक जण आपण दाखविलेल्या मार्गाने ब्रह्मसायुज्य मिळते असे म्हणतात. ज्या प्रकारे एखाद्या गावाला अथवा नगराला अनेक रस्ते असतात तरीही ते सर्व रस्ते त्या गावाला आणून पोहोचवितात, त्याचप्रमाणे या ब्राह्मणांनी दाखविलेले मार्ग शेवटी ब्रह्मसायुज्याकडे नेतात. भगवान बुद्धाने त्याला विचारले, वासेठ, तुझे म्हणणे असे आहे काय की सर्वच मार्ग बरोबर आहेत? वासेठ बोलला, श्रमण गौतमा, होय, हेच माझे म्हणणे आहे. पण वासेठ, या 3ही वेद जाणणाऱ्या ब्राह्मणांपैकी एकाने ब्रह्माचे साक्षात समोरासमोर दर्शन घेतले आहे काय? नाही गौतमा. या 3ही वेद जाणणाऱ्या ब्राह्मणांच्या गुरुने तरी ब्रह्माला समोरासमोर पाहिले आहे का? नाही गौतमा, नाही. कोणीही ब्रह्म पाहिलेले नाही. कोणालाही ब्रह्म साक्षात्कार झाला नाही. वासिष्ठ बोलला, होय, असेच आहे. तर मग तू असे कसे मानतोस की जे ब्राह्मण सांगतात ते सत्यावर आधारलेले आहे? वासेठ, ज्याप्रमाणे एकमेकांना धरून चालणारी आंधळ्यांची माळ असते, त्यातील सर्वांच्या पुढे असलेल्याला दिसत नाही, मध्यभागी असलेल्याला दिसत नाही, शेवटी असलेल्यांनाही दिसत नाही, त्याचप्रमाणे मला वाटते ह्या ब्राह्मणाचे शब्द आंधळ्यांच्या शब्दासारखे आहेत. त्यांच्यापैकी पुढे असणाऱ्यांना दिसत नाही, मध्यभागी असणाऱ्याला दिसत नाही, अगदी शेवटी असणाऱ्याला दिसत नाही. या ब्राह्मणांचे शब्द
उपहासास्पद आहेत. ते केवळ पोकळ व्यर्थ शब्द असून त्यात काही अर्थ नाही. वासे, ही गोष्ट कधीच न पाहिलेल्या एखाद्या स्त्रीवर प्रेम करणाऱ्या माणसासारखी नाही काय? हो, तशीच आहे, वासेट्टाने उत्तर दिले. वासेट, मग मला सांग, जर लोकांनी तुला विचारले, मित्रा, ज्या अतिसुंदर स्त्रीवर तू इतके प्रेम करीत आहेस आणि जिची तू वांछा धरीत आहेस, ती आहे तरी कोण? ती क्षत्रिय जातीची आहे की ब्राह्मण जातीची, की वैश्य, की शूद्र जातीची आहे? सृष्टीचा तथाकथित निर्माता महाब्रह्म यांच्या उत्पत्ती संबंधी चर्चा करीत असताना भारद्वाज आणि वासिष्ठ यांना उद्देशून म्हणाला, मित्रांनो, तो प्रथम जन्मास येणारा प्राणी म्हणतो, मी ब्रह्म आहे, महाब्रह्म आहे, विजेता आहे, अपराभूत आहे, सर्वदृष्टा आहे, सर्वाधिकारी आहे, मालक आहे, निर्माता आहे, रचणारा आहे, मुख्य आहे, व्यवस्थापक आहे, मीच माझा स्वामी आहे आणि जे आहेत आणि पुढे होणारे आहेत त्यांचा मी जनक आहे. माझ्यापासून हे सर्व प्राणी जन्मास आले आहेत. याचा अर्थ असा की जे आज आहेत आणि भविष्य काळात होणारे आहेत त्यांचा ब्रह्म हा पिता आहे. तुझे म्हणणे असे आहे की पूज्य, विजेता, अपराभूत जे आहेत आणि होणारे आहेत त्यांचा जनक, ज्यांच्यामुळे सर्वांची उत्पत्ती झाली, असा जो ब्रह्म तो स्थायी आहे, सतत राहणारा आहे, नित्य आहे, अपरिवर्तनशील आहे, तो अनंत काळ असाच राहणार आहे. तर मग त्या ब्रह्माने उत्पन्न केलेले आम्ही इहलोकी येऊन असताही अनित्य, परिवर्तनशील, अल्पजीवी, मरणधर्मी कसे झाले? ह्या प्रश्नाला वासेट्टाजवळ उत्तर नव्हते. तथागतांचा तिसरा विचार हा ईश्वराच्या सर्व शक्तिमत्तेसंबंधी होता. जर ईश्वर सर्व शक्तिमान आहे आणि सर्व सृष्टीचे तो बलवत्तर कारण आहे, तर त्यामुळे माणसाच्या मनात काहीही कार्य करण्याची स्वतःची अशी इच्छा असणे शक्य नाही. त्याला काही करण्याचीही आवश्यकता नाही. काही करण्याची त्याला इच्छा किंवा प्रयत्न करण्याचा संकल्पही स्फुरणार नाही. यामुळे मनुष्य प्राणी म्हणजे या जगातील कोणतेही कार्य ज्याला करावे लागत नाही असा एक निष्क्रिय प्राणी ठरेल. असे जर आहे तर ब्रह्माने माणसाला निर्माणच का केले? यालाही वासेट्टाजवळ उत्तर नव्हते. तथागताचा चौथा विचार असा होता की जर ईश्वर शिवस्वरूप कल्याणकारी आहे तर माणसे खुनी, चोरी, व्यभिचारी, खोटी बोलणारी, निंदक, बकवा करणारी, लोभी, द्वेषी, विकृत अशी का होतात? याचे कारण ईश्वरच असला पाहिजे. शिवस्वरूप ईश्वराच्या अस्तित्वात हे असे शक्य आहे. तथागताचा पाचवा विचार ईश्वराची सर्वज्ञता, न्यायीपणा, दयाळूपणा या संबंधात होता. जर कोणी महान सृष्टीकर्ता असेल आणि तो न्यायी व दयाळू असेल तर मग जगामध्ये इतका अन्याय का फैलावतो? असा प्रश्न तथागतांनी केला. ते पुढे म्हणाले, ज्याला दृष्टी आहे त्याला सभोवार किळसवाणी दृश्य दृष्टीस पडते. ब्रह्म आपली रचना का सुधारित नाही? जिला मर्यादा नाही अशी त्याची शक्ती व्यापक असेल तर त्याचे हात कल्याण करण्यासाठी पुढे का सरसावत नाहीत? त्याने निर्माण केलेली सृष्टी दुःखोपभोगात का बुडालेली आहे? तो सर्वांना का सुख देत नाही? अफरातफर, चोरी, अज्ञान का फैलावत राहतो? असत्य सत्यावर का मात करते? सत्य आणि न्याय पराभूत का होतात? माझ्या मते अन्यायाला आश्रय देण्यासाठी जग निर्माण करणारा हा तुमचा ब्रह्म परम अन्यायी ठरतो. सर्व प्राणी मात्रांना व्यापणारा तुमचा जो ईश्वर आहे, जो त्या प्राणी मात्रांना सुखी वा दुःखी बनवितो, त्याच्याकडून पाप अथवा पुण्य करवितो,
तो ईश्वर स्वतः पापाने कलंकित आहे. एक तर मनुष्य त्या ईश्वराच्या इच्छेप्रमाणे वागत नसावा, किंवा तो ईश्वर तरी न्यायी आणि चांगला नसावा, अथवा तो आंधळा असावा. तथागताचा ईश्वराच्या अस्तित्वाच्या सिद्धांतासंबंधीचा शेवटचा विचार असा होता की ईश्वराच्या अस्तित्वाच्या सिद्धांतासंबंधी चर्चा करण्यापासून काहीही लाभ नाही. तथागतांच्या मते धर्माचे केंद्र हे मनुष्याचा देवाशी असणारा संबंध यामध्ये नाही, ते माणसांच्या संबंधात आहे. धर्माचा हेतू सर्व माणसे सुखी होतील अशा रीतीने माणसाशी कसे वागावे हा आहे. तथागत देवाच्या अस्तित्वावरील विश्वासाविरुद्ध असण्याचे आणखीही एक कारण देतात. तथागत धार्मिक क्रियाकलापाच्या विरोधी होते. या विरुद्ध असण्याचे कारण म्हणजे हे क्रियाकलाप म्हणजे भ्रामक समजुतीचे आगारच असते, आणि भ्रामक समजुती ह्या अष्टांग मार्गातील जे महत्वाचे तत्व सम्मादिट्ठी तिचे शत्रू आहेत. तथागतांच्या दृष्टीने ईश्वरावरील विश्वास ही अतिशय भयानक गोष्ट आहे, कारण ईश्वरावरील विश्वास हा पूजा आणि प्रार्थना यांचा उत्पादक आहे. पूजा आणि प्रार्थना यांच्या जरुरीतून पुरोहित पद उत्पन्न होते, आणि पुरोहित हा दृष्ट बुद्धी आहे की तो सर्व प्रकारच्या खुळ्या समजुती निर्माण करतो व त्यामुळे सम्मादिट्ठीचा विकास अशक्य होतो. ईश्वराच्या अस्तित्वावरील विश्वासासंबंधीचे हे विचार व्यवहारी होते, पण ते बव्हंशी सैद्धांतिक होते. तथागत जाणत होते की ते विचार ईश्वराच्या अस्तित्वावरील विश्वासाला एकदम मारक असे नव्हते. तथापि अशी मात्र कल्पना करू नये की मारक असा विचार त्यांच्याजवळ नव्हता. त्यांनी एक असा विचार मांडला आहे की तो निस्संदेह देवावरील विश्वासाचे खंडन करणारा आहे. हा विचार प्रतित्य समुत्पादात या सिद्धांतात अंतर्भूत आहे. या सिद्धांतानुसार ईश्वर आहे किंवा नाही हा प्रश्न महत्वाचा नाही. त्याचप्रमाणे ईश्वराने ही सृष्टी निर्माण केली किंवा नाही हाही प्रश्न मुख्य नाही. खरा प्रश्न असा आहे की निर्मात्यांनी ही सृष्टी कशी निर्माण केली. ईश्वराच्या अस्तित्वावरील विश्वासाचे समर्थन हे जग कसे निर्माण झाले ह्या प्रश्नाच्या उत्तराचा निष्कर्ष आहे. महत्वाचा प्रश्न हा आहे की ईश्वराने सृष्टीभाव काही पदार्थ यातून उत्पन्न केली की अभाव शून्य यातून निर्माण केले. काहीतरी हे काहीच नाही मधून उत्पन्न केले गेले यावर विश्वास ठेवणे हे शक्य नाही. जर तथाकथित ईश्वराने काहीतरी हे काहीतरी मधून निर्मिले असे म्हटले तर ज्या काहीतरीतून नवे काहीतरी निर्मिले ते निर्मितीपूर्वच अस्तित्वात असले पाहिजे. म्हणून ईश्वराला त्याच्या पूर्वीच अस्तित्वात असलेल्या काहीतरीचा निर्माता म्हणता येणार नाही. ज्या ईश्वराने काही वस्तू निर्माण करण्यापूर्वी कोणीतरी काहीतरी निर्मिलेले असेल तर ईश्वराला निर्माता अथवा आदी कारण असे म्हणता येणार नाही. ईश्वराच्या अस्तित्वासंबंधीच्या विश्वासाविरुद्ध तथागताचा शेवटचा असा निर्विवाद विचार होता. ईश्वर हा सर्व सृष्टीचा निर्माता आहे हा विश्वास तर्कदृष्ट असल्यामुळे तो अधर्म आहे. तो विश्वास म्हणजे केवळ असत्यावरील विश्वास ठरतो. या भागामध्ये आपण इथेच थांबत आहोत. मी विचार मंचाचे पुन्हा एकदा आभार मानते की त्यांनी मला ही संधी उपलब्ध करून दिली. फेसबुकच्या आमच्या पेजला फॉलो करा, शेअर करा आणि यूट्यूबवरती सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. जे आपण जर इतरांपर्यंत आपले विचार पोहोचवू शकलो, धम्माचं जी शिकवण आहे ती पोहोचवू शकलो तर त्यामुळे इतरांनाही तेवढाच लाभ होऊ शकतो. धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम.